नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल माझ्या चॅनेलमध्ये. तर मी आज तुम्हाला मेशोवरती जे मी नवीन घरासाठी वस्तू घेतलेल्या आहेत तर ते दाखवणार आहे. तर खूप छान अशा क्वालिटीच्या वस्तू आलेल्या आहेत. तर मी आता वापरून पाहिलेल्या तर आहेत. तर वापरण्यासाठी खूप भारी व व्यवस्थित अशा आहेत व किमतीही छान आहेत. खूप जास्तही महाग नाही व खूप कमीही नाहीत. तर एकदम बजेटमध्ये बसणाऱ्या या वस्तू आहेत. तर चला तर मग त्या वस्तू काय आहेत ते तुमच्याबरोबर. सगळ्यात पहिली वस्तू मला आवडणारी, खूप दिवसापासून मी हा असा मसाल्याचा डब्बा शोधत होते. तर फायनली तो मिळाला. खूप छान व सर्व एकाच साहित्यामध्ये, एकाच डब्यामध्ये सर्व साहित्य बसून जातं. आपल्याला अजिबात वेगळे डबे उचकत बसण्याची गरज पडत नाही. तर खूप दिवसापासून मला हे घ्यायचे होते. तर फायनली तो डबा मिळाला. तर हा तर मी तुम्हाला नक्की सांगेल, नक्की घ्या. खूप छान, क्वालिटीही छान आहे व चांगला एअरटाईट असंही राहतो. अजिबात यातून खडे मसाल्याचा वास जाणार नाही. व अशा प्रकारे तमालपत्राला तर डबा तर वेगळा कसा घालायचा त्याचं टेन्शन असतं, पण या डब्यामुळे खूप व्यवस्थित असं आपल्याला तमालपत्र ठेवता येतं व खडे मसाले जेवढे आपल्याला आत्ता हे लागतात तर एक डबा काढला म्हणजे आपलं काम होऊन जातं. तर नक्कीच तुम्हाला जर आवडलं तर हा डब्बा घ्या. खूप छान अशी आहे क्वालिटी, ही खूप भारी व किमती कमी आहेत. त्यानंतर मी भांडे घासण्यासाठी अशा प्रकारे एक रॅक मागवलेला आहे. भांडी घासून झाल्यानंतर ठेवण्यासाठी माझ्याकडे स्टीलची मोठी जाळी आहे, पण ती मोठी जाळी थोड्या भांड्यांसाठी वापरायची म्हटली की ते खूप पसारा होतं. तर अशा प्रकारे छान बारीक अशी घेतलेली आहे व भांडी धुल्यानंतर सर्व भांडेही बसतात व त्यातून हे पाणी आहे तर ते एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते भांड्यातून निघून जातं, बेसिनमध्ये पडतं. तर नक्की ही छान आहे. त्यानंतर आता किचन ट्रॉल्यांसाठी मी ही मॅट मागवलेली आहे. याची क्वालिटी खूप छान अशी आलेली आहे. पूर्ण वॉटरप्रूफ अशी ही मॅट आलेली आहे. तुम्ही फ्रीजमध्येही टाकू शकता किंवा मग किचन ट्रॉलीमध्येही टाकू शकता. तर मी टाकलेली आहे ट्रॉलीमध्ये. तर खूप भारीही दिसते व क्लीन करायलाही सोपे आहे. तर मला अजून एक मागवायचे आहेत, पण खूप छान अशी क्वालिटी आहे. त्यानंतर ते मी कपाटासाठी एक मॅट मागवलेली आहे. तर कपाटामध्ये, कप्प्यांमध्ये टाकण्यासाठी ही मॅट आहे. खूप छान अशी क्वालिटी आलेली आहे. कपाटाला एक छान असा लुकच येतो. तर नक्की ही मॅट मागून घ्या. खूप छान अशी क्वालिटी आलेली आहे. त्यानंतर काचेच्या तर भरण्या भरपूर अशा घेतल्या, पण थोड्याशा इथे प्लास्टिकच्या भरण्या घेतलेल्या आहेत. कारण रोजचं जर आपल्याला जो मीठ मसाला असतो तर ती भरण्या आपण काचेच्या भरण्या वापरताना खूप काळजी घ्यावी लागते, पण आपल्याला गडबडीत कामे असतात तर त्यासाठी मी ते थोड्याफार घेतलेल्या आहेत. बाकीच्या सर्व काचेच्या भरण्या आहेत त्याचाही व्हिडिओ लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यानंतर हे एक छान असं नवीन बेडशीट घेतलेलं होतं. तर अख्ख्या रूमचाच आमचा लुक या बेडशीटने चेंज करून टाकलेला आहे व कापडही छान आहे व क्वालिटी खूप भारी आहे. आता बरेच वेळा मी धुतलेला आहे तरी रंग अजिबात गेलेला नाही. तर नक्की हेही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चॉपिंग बोर्डही घ्यायचा होता. छान प्राईजमध्ये मिळालेला होता व भरपूर असा मोठा आहे. धुल्यानंतर खूप छान असा पटकन क्लीनही होतो, अजिबात वेळ लागत नाही. व साईज तर तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित असं मी कापून यावरती भरपूर पदार्थ ठेवलेले आहेत. तर भरपूर मोठा आहे व तुम्ही याचा वापर चपाती लाटण्यासाठी करू शकता किंवा मग भाज्या कटिंग करण्यासाठीही करू शकता. तर व्यवस्थित असा खूप मोठा आहे व त्याला कडेने ग्रीप असल्यामुळे आपल्या किचन ओट्याला छान असा तो बसूनही जातो. इथे मी एक विम लिक्विड ठेवण्यासाठी हे डिस्पेन्सर घेतलेलं आहे. खूप छान असं आहे, दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह असं किचनमध्ये दिसतं. लुक अजिबात खराब येत नाही व अशा प्रकारे प्रेस केलं म्हणजे त्यातून लिक्विड येतं. तर आपल्याला जी विम लिक्विडची बॉटल आहे तर ती किचन ओट्यावर न ठेवता अशा प्रकारे नक्की ठेवा.